तर नमस्कार मित्रांनो, व्हीटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मित्रांनो स्वागत आहे. तर आजचा खूप असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल आणि तुमचं सुद्धा यूट्यूब जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालं नसेल आणि तुम्ही जर तुमची आशा असते की लवकरात लवकर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज व्हावं, प्रत्येक क्रिएटरची जी एक आशा असते मित्रांनो, आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते लवकरात लवकर मॉनिटाईज व्हावं, ही प्रत्येकाची आशा असते. पण आपण जेव्हा साठी जेव्हा अप्लाय करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होत नाही, आपल्याला रिजेक्ट म्हणून असं येतं, तेव्हा मसाला भरपूर सारं दुःख होतं मित्रांनो. त्यामुळेच मित्रांनो मी तुम्हाला काही तुमच्या चुका सांगत आहेत. ज्या मित्रांनो तुम्ही जर तुमच्या चॅनलवरती त्या चुका केल्या नाही तर तुमच्या यूट्यूब चॅनलला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही जर त्या चुका तुमच्या चॅनलवर जर केल्या असतील तर तुमचं यूट्यूब चॅनल कधीच मॉनिटाईज होणार नाही मित्रांनो. त्यामुळे त्या कोणत्या चुका आहेत त्या तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती करू नये, त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला जरा वेळ घालवता व्हिडिओला करूया सुरुवात. मित्रांनो, पहिला मुद्दा म्हणजे काय आहे की सेम टायटल. टायटल म्हणजे काय, एकदम सेम टू सेम. आपण जर दुसऱ्याचं कॉपी टायटल केलं, जर व्हिडिओ व्हायरल होत असतील, त्या टॉपिकवरती जर व्हिडिओ सेम सेम व्हायरल होत असतील आणि आपण त्या टॉपिकवर जर सेम सेम असे 4-5 जर व्हिडिओ लगातार जर टाकले आपल्या युट्यूब चॅनलवरती, तर तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो. तर आपल्याला एकदम सेम टू सेम टायटल वगैरे टाकायचं नाही, अजिबात टाकायचं नाही. त्याच्यानंतर सेम डिस्क्रिप्शन सुद्धा भरायची नाही. एकदम सेम टू सेम दुसऱ्याचे डिस्क्रिप्शन आपण काय करतो, कॉपी करतो, तर ते अजिबात करायचं नाही. आपल्याला एक खालीवरी किंवा मग आदल बदल करून आपल्याला डिस्क्रिप्शन भरायची आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय मित्रांनो की रियूज कंटेंट. रियूज कंटेंट म्हणजे काय की एक दुसऱ्याचं वापरलेलं एखादा आपण व्हिडिओ असेल, काही असेल, किंवा दुसऱ्या चॅनलवरती आपण काय करतो की डायरेक्ट व्हिडिओ डाउनलोड करून आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकतो. तर असं अजिबात करायचं नाही मित्रांनो. असं जर आपण केलं तर आपलं चॅनल कधीच मॉनिटाईज होणार नाही. रियूज कंटेंट म्हणून हा प्रॉब्लेम येईल. आणि एकदा जर आपल्याला रिव्ह्यूज कंटेंटचा प्रॉब्लेम आला मित्रांनो, तर आपलं 3 महिने चॅनल बंद राहतं. बंद म्हणजे त्याच्यावरती आपण व्हिडिओ पण टाकू शकतो, पण आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होत नाही. ते युट्यूब चॅनल डिमॉनिटाईज होतं. त्या व्हिडिओचे आपण पैसे कमवू शकत नाही. 3 महिन्याच्या नंतर परत आपल्याला अप्लायचं ऑप्शन येतं. ज्या व्हिडिओमुळे आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट आला आहे ते व्हिडिओ आपल्याला डिलीट करून परत वॉच टाइम पूर्ण करावा लागतो आणि परत युट्यूब चॅनल मॉनिटाईज करावा लागतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल तर अजिबात कोणाचंही सॉन्ग, त्यानंतर कोणाचाही व्हिडिओ डाउनलोड करून वगैरे टाकायचा नाही. किंवा एकच व्हिडिओ आपला सुद्धा असेल आणि सेम टू सेम आपण तोच व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर टाकला तर आपल्याला असं अजिबात करायचं नाही. सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे काय मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की रिव्ह्यूज कंटेंट. रिव्ह्यूज कंटेंट जर आलं तुम्हाला, 100% तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होणार. आणि डिमॉनिटाईज झाल्याच्या नंतर 3 महिने तुमचं युट्यूब चॅनल बंद राहणार. आणि 3 महिने जर परत त्याच्यानंतर आणखीन जर तुम्हाला परत रिव्ह्यूज कंटेंट आलं तर परत 3 महिने तुमचं युट्यूब चॅनल बंद राहते मित्रांनो. त्यामुळे रिव्ह्यूज कंटेंट आलं ना पाहिजे, ओरिजिनल कंटेंट असलं पाहिजे मित्रांनो. स्वतःच कंटेंट असलं पाहिजे मित्रांनो. आपला एकदम फेस वगैरे सर्व काही आपलं स्वतःच जर ओरिजिनल असेल तर आपल्याला कधीही रिव्ह्यूज कंटेंटचा प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन ओपन केलं असेल किंवा नवीन युट्यूब चॅनल तुम्ही ओपन करणार असाल तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला, की जवळपास तुम्हाला 10-15 दिवस गेले तरी चालतील, पण युट्यूबच्या ज्या पॉलिसी आहेत त्या संपूर्ण पॉलिसी, कम्युनिटी गाईडलाईन, स्ट्राईक, कॉपीराईट, रिव्ह्यूज कंटेंट, ए टू झेड माहिती तुम्हाला काय करायचं आहे, बेसिक माहिती युट्यूबची संपूर्ण तुम्हाला माहिती करायची आहे आणि त्याच्यानंतरच युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. आणि ज्यांचं युट्यूब चॅनल समजा त्याने ओपन केलेलं आहे 3-4 महिने जे काय दिवस झाले असतील, त्यांना काय करायचं आहे मित्रांनो, त्यांनी सुद्धा संपूर्ण युट्यूबची एकदा माहिती गोळा करायची आहे की युट्यूबवरून कोणत्या पॉलिसी आहेत, कम्युनिटी गाईडलाईन, स्ट्राईक काय आहे, ती आल्याच्या नंतर चॅनलला काय धोका होतो, किंवा डायरेक्ट चॅनलवर 3 स्ट्राईक आल्या तर आपल्या युट्यूब चॅनलवरती 3 स्ट्राईक आल्याच्यानंतर डायरेक्ट आपलं चॅनल डिसमिस होतं मित्रांनो. डायरेक्ट आपलं चॅनल गायबच होतं, म्हणजे डबल आपण चॅनल सुद्धा ते घेऊ शकत नाही. डायरेक्ट डिसमिस चॅनल होतं. असं म्हणजे ए टू झेड. असं म्हणजे काय मित्रांनो की ए टू झेड आपल्याला पॉलिसीचं ज्ञान असलं पाहिजे. जर तुम्ही या संपूर्ण पॉलिसीचं ज्ञान असलं आणि त्याच्यानंतर जर युट्यूबवरती व्हिडिओ टाकत गेले आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं मित्रांनो, तर तुम्ही आयुष्यभर त्या युट्यूब चॅनलवरून पैसे कमवू शकता मित्रांनो. पण जर तुम्हाला ह्या पॉलिसी वगैरे काही माहीत नसेल आणि नंतर जर तुमची पेमेंट यायचं असेल आणि तुमचं चॅनल जर डिमॉनिटाईज होत असेल मित्रांनो, तर नंतर मग माणसाला खूप सारं दुःख होतं. त्यामुळे मी तुम्हाला आता सांगतो, तुम्ही सर्व काही कम्युनिटी गाईडलाईन्स जे काही पॉलिसी असतील युट्यूबच्या, त्या सर्व पॉलिसीचा अभ्यास करा. वाटलं तर मी एक स्पेशल व्हिडिओ युट्यूबच्या सर्व काही पॉलिसीज त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. तर एवढं बोलून आता इथं थांबतो. व्हिडिओ जर तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा. कारण हे आपलं मराठीमधून युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलवरती आपण मराठीमधून सर्व क्रिएटरना माहिती देत असतो. तर ऑलरेडी माझे 3 युट्यूब चॅनल मॉनिटाईज आहेत. कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची, आवड शेतकऱ्याची बघू शकता. तर मला या चॅनलवर कोण जास्त आशा नाही या चॅनलवरून, पण
आपले मराठी बांधव कसे पुढे जातील याचा मिळून आपण सर्वांनी विचार करूया. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.